याआधी आपण 12थमधलं पेपर 1 मधलं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हे चॅप्टर पाहिलं आहे बोर्डसाठी. आता बोर्डसाठी ते संपलेलं आहे आणि तुम्हाला त्यामधलं जे सेकंड डिग्री इक्वेशन आहे, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन्स, त्याचा ते सिलेबसमधून काढून टाकलं आहे. फक्त पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन एवढाच पार्ट जो आहे तो बोर्डसाठी सिलेबसमधून दिलेला आहे. त्यामुळे कोणकोणते प्रॉब्लेम्स करायचे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहोत. त्यापैकी कोणकोणते प्रॉब्लेम्स नाही केले तरी चालतील ते मी तुम्हाला नंतर सांगतो. आता या पेअर ऑफ लाईन्स नंतर आपण पार्ट 1मधलं फर्स्ट चॅप्टर सुरू करणार आहोत आणि त्या चॅप्टरचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक. आता लॉजिक हा जो शब्द आहे, लॉजिकला मराठीमध्ये काय म्हणतात माहिती आहे का? तर्कशास्त्र. याला सायन्स ऑफ रिझनिंग असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे तर्कशास्त्र काय आहे? बरेचदा काय होतं, याचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो आहे. बरेचदा क्लासमध्ये जेव्हा मुलांची टेस्ट घेण्यात येतं, मुलांची टेस्ट घेत असताना ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनची टेस्ट सुरू असते आणि क्लासमध्ये आम्ही जेव्हा असं फिरतो त्यावेळेस पाहतो की काही विद्यार्थी जे आहेत ते कॅल्क्युलेशन्स वगैरे काहीच करत नाहीत. मॅथमॅटिक्सचा पेपर आहे आणि कॅल्क्युलेशन्स करून त्याचा आन्सर काढायचं आहे, पण ते कॅल्क्युलेशन्स काहीच करत नाही आहेत. फक्त एकसारखं त्या क्वेश्चन्सकडे पाहतात आणि तिथे जे दिलेले 4 ऑप्शन्स आहेत त्या 4 ऑप्शन्सकडे पाहतात आणि 4 ऑप्शन्सकडे थोडा वेळ पाहून झाल्यानंतर लगेच त्याचं आन्सर जे आहे ते लिहून टाकतात, कॅल्क्युलेशन्स न करतात. त्यांना जर विचारलं आपण की आन्सर तू कसं लिहिलं आहे, तर लगेच त्यांचं उत्तर येतं लॉजिक. आता लॉजिक म्हणजे काय? त्यांनी त्याचं डोकं यूज केलं आहे की त्या 4 पैकी कोणते 3 आहेत आणि कोणतं ऑप्शन आहे हे त्याचं लॉजिक झालं आहे. तर असे लॉजिकचे भरपूर साऱ्या ब्रांचेस आहेत. त्याचपैकी एक ब्रांच जे मॅथमॅटिक्समध्ये यूज करण्यात येते, त्या मॅथमॅटिक्समध्ये यूज करण्यात येणाऱ्या लॉजिकला म्हटलं जातं मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिक. आणि आज आपण मॅथमॅटिकल लॉजिकला सुरुवात करणार आहोत की या मॅथमॅटिकल लॉजिकला पार्ट 1मध्ये पहिलं जे चॅप्टर आहे त्या पहिल्या चॅप्टरमध्ये जे दिलेलं आहे ते कसं. आता लक्षात आहे, मॅथमॅटिकल लॉजिकला आता आपल्याला सुरुवात करायची आहे. पण या मॅथमॅटिकल लॉजिकची सुरुवात करताना आपण कुठून सुरुवात करणार आहोत? तर तुम्हाला माहिती आहे इंग्रजीमध्ये टोटल 26 अल्फाबेट्स आहेत, ए पासून तर झेडपर्यंत. तो थोडासा इंग्रजीचा पार्ट आहे. आता यामध्ये लॉजिकची जी सुरुवात आहे ती इंग्रजीचं जे ग्रामर आहे त्या ग्रामरची थोडीशी माहिती तुम्हाला असायला पाहिजे. इंग्रजीमध्ये टोटल 26 अल्फाबेट्स आहेत ए टू झेड आणि हे अल्फाबेट जर एकत्र घेतले आपण तर वर्ड तयार होतात आणि वर्ड जर एकत्र केले तर सेंटेन्सेस तयार होतात. मग आता सेंटेन्सेस किती टाईपचे आहेत? लिहिण्यासाठी वेळ जास्त जाऊ नये म्हणून मी आधीच बोर्डवर ते लिहून ठेवलेलं आहे. सेंटेन्सेस किती टाईप्सचे आहेत? तर टाईप्स ऑफ सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये तुम्ही जेव्हा 10व्या वर्गात, 8व्या वर्गात, 9व्या वर्गात ग्रामर शिकले असाल त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल टाईप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे किती टाईपचे सेंटेन्सेस आहेत. या सेंटेन्सेसमध्ये पहिला जो टाईप येतो आहे तो येतो असर्टिव्ह किंवा त्यालाच डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं. आता डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? विधानार्थी वाक्य. याला म्हणतात विधानार्थी वाक्य. दुसरा जो आहे तो आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स मीन्स प्रश्नार्थक वाक्य. तिसरा आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह मीन्स आज्ञार्थी, ऑर्डर, हुकूम, सजेशन्स देणं, हे जे असतं ते इम्परेटिव्हमध्ये येतं. आणि चौथा जो टाईप आहे तो आहे एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. एक्सक्लॅमेटरी म्हणजे उद्गारवाचक. आता याची गरज काय आहे? हे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस तुम्हाला इंग्रजीमध्ये होते आणि हे इथे का लिहिले त्याचं कारण आहे की या मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये सर्वात पहिला जो पॉईंट येतो आहे ना तो आहे स्टेटमेंट. पहिली जी डेफिनेशन आहे ती स्टेटमेंट आहे आणि याची सुरुवात जी आहे ती स्टेटमेंटपासून झालेली आहे. स्टेटमेंट काय असतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. स्टेटमेंटची डेफिनेशन काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि ती स्टेटमेंटची डेफिनेशन्स समजण्यासाठी किंवा स्टेटमेंट काय आहे हे माहिती असण्यासाठी तुम्हाला हे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस माहिती असायला पाहिजे. पुन्हा एकदा रिपीट करतोय, टाईप्स ऑफ सेंटेन्सेस काय आहेत? असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सेस. सेंटेन्स पाहता बरोबर तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे की हे सेंटेन्स इम्परेटिव्ह आहे की इंट्रॉगेटिव्ह आहे की असर्टिव्ह आहे की एक्सक्लॅमेटरी आहे. सेंटेन्सच्या टाईप्स दिल्यानंतर ओळखता आलं पाहिजे. विधानार्थी वाक्य सरळ सरळ दिलेलं असतं.
दुसरा आहे इंट्रॉगेटिव्ह, क्वेश्चन विचारलेला असतो. तिसरा आहे इम्परेटिव्ह, आज्ञार्थी, ऑर्डर सोडलेली असते. आणि चौथं जे आहे ते एक्सक्लेमेटरी, उद्गारवाचक. तर हे का माहिती असायला पाहिजे, कारण आता आपल्याला बघायचं आहे मॅथमॅटिकल लॉजिकमधला सर्वात पहिला जो पॉईंट आहे तो आहे स्टेटमेंट. आता स्टेटमेंट कशाला म्हणतात, त्या स्टेटमेंटची डेफिनेशन आहे अ सेंटेन्स. स्टेटमेंट हे सेंटेन्स आहे. अ सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. पण कोणतं सेंटेन्स? मॅथमॅटिक्सल लॉजिकमध्ये पहिली जी डेफिनेशन आपण पाहतोय ती स्टेटमेंटची आहे. आणि स्टेटमेंटची डेफिनेशन काय आहे? ॲन असर्टिव्ह सेंटेन्स. इथे जे चार टाईप्स दिलेले आहेत, या चारपैकी पहिला जो टाईप आहे असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्सला म्हटलं जातं स्टेटमेंट. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स जे आहे ते स्टेटमेंट नाही. इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे ते स्टेटमेंट नाही. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जे आहे ते सुद्धा स्टेटमेंट नाही. जे चार टाईप्स आहेत त्या चारपैकी इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स. मग स्टेटमेंट कोणतं आहे? तर असर्टिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे. कुठलंही असर्टिव्ह सेंटेन्स जर दिलं तर ते स्टेटमेंट आहे. पण कोणतंही नाही, त्याच्यासाठीही काही कंडिशन्स आहेत. काय कंडिशन आहे? तर स्टेटमेंटची डेफिनेशन बघा काय लिहिलेली आहे. ॲन असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. ते सेंटेन्स कसं असायला पाहिजे? असर्टिव्ह. पण असर्टिव्ह असूनही काय असायला पाहिजे? एकतर ते ट्रू असायला पाहिजे किंवा फॉल्स असायला पाहिजे. इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट. यामध्ये आपण थोडंसं आणखी असं लिहू. ॲन असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट. असर्टिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट. म्हणजे ते एक तर ट्रू असायला पाहिजे, एक तर ते फॉल्स असायला पाहिजे, पण एकाच वेळेस ते दोन्ही नसायला पाहिजे. कधी कधी असे असर्टिव्ह सेंटेन्सेस असतात जे ट्रू पण असतात आणि फॉल्स पण असतात. त्याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगणार आहोत. आलं का लक्षात? तर स्टेटमेंट हा पहिला पॉईंट आहे मॅथमॅटिकल लॉजिकमधला. पुन्हा एकदा मी रिपीट करतो आहे. आपल्याला माहीत पाहिजे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. या टाईप्स ऑफ सेंटेन्सेसमध्ये 4 टाईप्स आहेत. असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह हा पहिला टाईप, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. त्यापैकी इंट्रॉगेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी जे सेंटेन्सेस आहे हे स्टेटमेंट नाही. मग कोणतं स्टेटमेंट आहे? तर असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स जे आहे ते स्टेटमेंट आहे. पण हे असर्टिव्ह सेंटेन्स नेहमीच स्टेटमेंट असतं का? तर नाही. हे जर ट्रू असेल तर स्टेटमेंट, हे जर फॉल्स असेल तरी स्टेटमेंट. पण हे जर बोथ असेल ट्रू आणि फॉल्स तर मग इट इज नॉट अ स्टेटमेंट. म्हणून डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे? स्टेटमेंटची डेफिनेशन आहे ॲन असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट. याचे काही एक्झाम्पल्स मी आता खाली लिहिले आहे. काही सेंटेन्सेस लिहिलेले आहेत आणि या सेंटेन्सेसपैकी कोणते सेंटेन्सेस स्टेटमेंट आहेत ते आता आपण पाहणार. नंबर 1, पहिलं जे सेंटेन्सेस आहे ते बघा. पहिलं जे दिलेलं आहे ते आहे व्हॉट इज युअर नेम. आता व्हॉट इज युअर नेम हे एक सेंटेन्स आहे. हे सेंटेन्स यापैकी कोणत्या टाईपमध्ये येतं? इंट्रॉगेटिव्ह. क्वेश्चन मार्क आहे. व्हॉट इज युअर नेम क्वेश्चन मार्क. तर इट इज नॉट अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट नाही आहे. इट इज नॉट अ स्टेटमेंट. त्यानंतर सेकंड काय दिलेलं आहे? क्लोज द डोअर. आता हे एकाने दुसऱ्याला सांगितलं ऑर्डर सोडलेली आहे. ऑर्डर सोडलेली आहे म्हणजे इथे क्लोज द डोअर हे जे सेंटेन्स आहे हे यापैकी कोणत्या टाईपमध्ये आलं आहे? इम्परेटिव्ह आहे. हे आज्ञार्थी आहे. तर हे क्लोज द डोअर इट इज नॉट अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट नाही आहे. इथे जेवढे टाईप्स लिहिलेले आहेत ते आपण चेक करतोय. सेंटेन्स तुम्हाला ओळखता आला पाहिजे यापैकी कोणता आहे. नंबर 3, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. ओळखलं? कोणतं आहे हे सेंटेन्स? कोणतं आहे? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जे आहे ते स्टेटमेंट नसते. म्हणून व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज नॉट अ स्टेटमेंट. त्यानंतर आहे नेक्स्ट नंबर 4, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. आता मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स कोणतं आहे माहिती आहे की? असर्टिव्ह सेंटेन्स आहे. आणि असर्टिव्ह सेंटेन्स असूनही ते ट्रू आहे की फॉल्स आहे की बोथ आहे? तर ते ट्रू आहे. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे
महाराष्ट्राची जे कॅपिटल आहे ती मुंबई आहे, बरोबर आहे ना. आणि म्हणून मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. इट इज ॲन असर्टिव्ह सेंटेन्स अँड विच इज ट्रू. ते सेंटेन्स जे आहे ते ट्रू आहे. त्यामुळे इथे जे नंबर 4चं सेंटेन्स दिलेलं आहे ते स्टेटमेंट आहे. म्हणून नंबर 4चा आन्सर राहणार आहे इट इज अ स्टेटमेंट. याचा आन्सर काय राहणार आहे? इट इज अ स्टेटमेंट. आता यामध्येच थोडासा आपण बदल करणार आहोत. मी जर हेच सेंटेन्स असं लिहिलं असतं, मुंबई इज द कॅपिटल ऑफ कर्नाटक, मुंबई इज द कॅपिटल ऑफ कर्नाटक, तरीसुद्धा ते सेंटेन्स जे आहे ते स्टेटमेंट असतं. पण त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ना ती काय झाली असती? फॉल्स. जे ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, फक्त दोन्ही पाहिजेत नाही. म्हणून इथे जे सेंटेन्स दिलेलं आहे मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, इट इज अ स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू इज टी. आता येऊ आपण नेक्स्ट. ही इज रनिंग. ही इज रनिंग. इथे जे दिलेलं सेंटेन्स आहे ना हे कोणतं आहे? असर्टिव्ह आहे. इंट्रॉगेटिव्ह, इम्परेटिव्ह, एक्सक्लेमेटरी हे जे सेंटेन्सेस आहेत हे स्टेटमेंट नसतात. मग आलं इथे जे दिलेलं आहे हे इज रनिंग कोणतं आहे? असर्टिव्ह आहे. मग असर्टिव्ह सेंटेन्स जे असतो ते नेहमी स्टेटमेंट असतं का? नाही. किंवा स्टेटमेंट असेल ते एक तर ट्रू असायला पाहिजे किंवा ते फॉल्स असायला पाहिजे तर स्टेटमेंट. पण ते जर बोथ असेल, ट्रू अँड फॉल्स दोन्ही असेल, तर इट इज नॉट अ स्टेटमेंट. आता इथे आहे ही इज रनिंग, असर्टिव्ह आहे. मग हे ट्रू आहे की फॉल्स आहे? आता हे डिपेंड कशावर करतं की यामध्ये हा जो ही यूज केलेला आहे हा कुणासाठी यूज केला आहे? ही कुणासाठी यूज केलेला आहे ते असर्टिव्ह सेंटेन्स आहे ते असर्टिव्ह आहे, पण ट्रू आहे की फॉल्स आहे? तर त्यामध्ये हा ही कुणासाठी यूज केला आहे? जर आपण असं बोर्ड दाखवलं ग्राउंडकडे आणि ग्राउंडमध्ये एखादा व्यक्ती किंवा एखादा मुलगा खरोखर धावतोय, प्रॅक्टिस करतोय आणि तो धावतोय आणि आपण त्याच्याकडे बोर्ड दाखवून सांगितलं की ही इज रनिंग, तर इथे जे दिलेलं सेंटेन्स आहे हे काय झालं आहे? ट्रू. हा ही त्या मुलासाठी यूज केला जो ग्राउंडमध्ये सध्या धावतो आहे, त्याच्याकडे बोट दाखवला आहे आपण आणि सांगितलं की ही इज रनिंग, ते स्टेटमेंट काय झालं आहे? ट्रू. बरोबर आहे. पण हा ही जो आहे तो दुसऱ्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये एक जण बेडवर आहे, त्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत, प्लास्टर बांधलेलं आहे आणि लटकून ठेवलेले आहेत आणि आपण त्याच्याकडे बोट दाखवलं आणि सांगितलं की ही इज रनिंग. हा ही त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेला जो व्यक्ती आहे त्याच्यासाठी यूज केला आणि सांगितलं की ही इज रनिंग, तर मग काय झालं आहे? फॉल्स. म्हणजे पॉसिबिलिटी आता इथे दोन आहेत ना. जेव्हा हा ही त्या ग्राउंडमध्ये धावणाऱ्या मुलासाठी यूज केला होता त्यावेळेस ते ट्रू आहे, पण हॉस्पिटलमध्ये जी ॲडमिट व्यक्ती आहे त्याचे पाय तुटलेले आहेत, प्लास्टर बांधून ते असे लटकून ठेवलेले आहेत, त्याच्यासाठी यूज केला, तर हे जे आहे ते काय झालं आहे? फॉल्स. कारण त्याला धावताच येत नाही आणि आपण म्हणतोय की ही इज रनिंग. त्या सेंटेन्स जे आहे ते असर्टिव्ह आहे, पण याच्या पॉसिबिलिटी दोन आहेत, ट्रू पण आहे, फॉल्स पण आहे, बोथ पॉसिबिलिटीज आहे. तर असं जे असर्टिव्ह सेंटेन्स आहे त्याला स्टेटमेंट नाही म्हणून, याला स्टेटमेंट म्हणत नाहीत. मग असं जे असर्टिव्ह सेंटेन्स आहे त्याच्या पॉसिबिलिटीज दोन्ही असतात, ट्रू पण आहे आणि फॉल्स पण आहे. जेव्हा अशा दोन पॉसिबिलिटी असतात, असर्टिव्ह आहे पण दोन पॉसिबिलिटी आहे, ट्रू पण आहे, फॉल्स पण आहे, असं जे सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सला म्हटलं जातं ओपन सेंटेन्स. काय म्हणतात त्याला? ओपन सेंटेन्स. आणि अशा टाईपचे जे ओपन सेंटेन्सेस आहेत त्यांना स्टेटमेंट म्हणता येणार नाही. नेक्स्ट येऊ आपण. मॅथमॅटिक्स इज ॲन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. मॅथमॅटिक्स इज ॲन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आता जे सेंटेन्स इथे लिहिलेलं आहे ते यापैकी कोणत्या टाईपमध्ये आलं आहे? असर्टिव्ह आहे, डिक्लेरेटिव्ह आहे. पण आता ट्रू आहे की फॉल्स आहे? तर इथे मॅथमॅटिक्स इज ॲन इंटरेस्टिंग सब्जेक्ट हे कुणासाठी? ज्यांचं मॅथ्स चांगलं आहे, ज्यांना मॅथ्स आवडतं त्यांच्यासाठी तो इंटरेस्टिंग आहे. पण ज्यांना काहीच जमत नाही, बोरिंग वाटतं, झोप येते क्लासमध्ये बसल्यानंतर, त्यांच्यासाठी तो इंटरेस्टिंग नाही आहे. म्हणजे ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी तो इंटरेस्टिंग आहे, म्हणजे ट्रू आहे. आणि ज्यांना तो आवडतच नाही, त्या सब्जेक्टचा राग येतो, क्लासमध्ये बसल्यानंतर झोप येते, काही काही जण तसं सोडून देतात,
अशांसाठी तो इंटरेस्टिंग आहे का नाही तर फॉल्स आहे. म्हणजे सर्वांसाठीच हा सब्जेक्ट इंटरेस्टिंग नाही. त्याच्या पॉसिबिलिटीज किती आहेत? 2 आहेत. ट्रू पण आहे अँड फॉल्स पण आहे. म्हणून असं जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सला काय म्हटलं जातं? ओपन सेंटेन्स. आणि ओपन सेंटेन्स हे कधीच स्टेटमेंट नसतो. म्हणून लक्षात द्या. लॉजिकमध्ये सर्वात पहिली डेफिनेशन तुम्हाला माहीत पाहिजे स्टेटमेंट. आणि स्टेटमेंटची डेफिनेशन माहीत करण्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. पुन्हा एकदा रिपीट करतोय. इंट्रोगेटिव्ह, इम्परेटिव्ह, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. मग कोणते सेंटेन्स हे स्टेटमेंट आहेत? असर्टिव्ह. प्रत्येक असर्टिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे का? नाही. डेफिनेशनमध्ये सांगितलं आहे अन असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. एक तर ते ट्रू असायला पाहिजे किंवा फॉल्स असायला पाहिजे. बट नॉट बोथ इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट. याचे काही एक्झाम्पल्स मी सांगितले होते. व्हॉट इज युअर नेम? इंट्रोगेटिव्ह होतं, स्टेटमेंट नाही. क्लोज द डोअर, इम्पेरेटिव्ह आहे, स्टेटमेंट नाही. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज, एक्सक्लेमेटरी आहे, नाही आहे. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. कोणता आहे? असर्टिव्ह आहे. ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू आहे. तर इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. ही इज रनिंग. कोणता आहे? ट्रू पण आहे, फॉल्स पण आहे. ओपन सेंटेन्स आहे. आन्सर राहणार आहे इट इज नॉट अ स्टेटमेंट. अँड मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. याच्या पॉसिबिलिटीज 2 आहेत. हे ट्रू पण आहे, फॉल्स पण आहे. ज्यांना मॅथ्स आवडतं त्यांच्यासाठी इंटरेस्टिंग, ज्यांना मॅथ्स आवडत नाही त्याच्यासाठी इंटरेस्टिंग नाही आहे. तो सब्जेक्ट बोरिंग आहे. म्हणून पॉसिबिलिटीज 2 आहेत. मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. हे जे आहे हे पॉसिबिलिटी 2 असल्यामुळे इट इज नॉट अ स्टेटमेंट. तर इथे जेवढेही 6 एक्झाम्पल्स मी लिहिले होते ना, या 6 पैकी फक्त मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र याचा आन्सर होतं इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. लक्षात द्या. आता इथे जेवढंही मी लिहिलेलं आहे त्यापैकी तुम्हाला फक्त लिहून काय घ्यायचं आहे तर स्टेटमेंटचे डेफिनेशन तुम्हाला लिहून घ्यायचे. काय होतं स्टेटमेंटचे डेफिनेशन? स्टेटमेंटचे डेफिनेशन आहे अन असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट. हे स्टेटमेंटची डेफिनेशन तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर मी नेक्स्ट पॉईंट तुम्हाला सांगतो. आपण स्टेटमेंटची डेफिनेशन पाहिली आणि तुमच्या लक्षात आलं असेल आता की स्टेटमेंट कशाला म्हणतात. स्टेटमेंटची डेफिनेशन लिहून झाल्यानंतर आता काही महत्त्वाचे 3 पॉईंट्स तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. त्यापैकी नंबर 1 पहिला पॉईंट आहे ऑल सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. म्हणजे सर्वच्या सर्व सेंटेन्स जे दिलेले आहेत 4 टाईपचे दिले होते ना, सर्वच्या सर्व सेंटेन्स जे आहेत ते स्टेटमेंट नाहीत हे आपल्याला माहिती आहे. म्हणून इथे लिहिलं आहे ऑल सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स बट ऑल स्टेटमेंट्स आर सेंटेन्सेस. तर जेवढे स्टेटमेंट्स आहेत ते सर्वच्या सर्व सेंटेन्स आहेत पण सर्व सेंटेन्स जे आहेत ते स्टेटमेंट नाहीत. कारण आपण पाहिलं आहे एक्सप्लेन करून सांगण्याची गरज नाही आहे. इम्परेटिव्ह आहे, इंट्रोगेटिव्ह आहे, एक्सक्लेमेटरी आहे, हे जे सेंटेन्सेस आहेत हे स्टेटमेंट नाहीत. म्हणून हे सांगितलं आहे की ऑल सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स बट ऑल स्टेटमेंट्स आर सेंटेन्सेस. त्यानंतर नंबर 2 इम्परेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. हे तर मी आधी तुम्हाला सांगितलं. आणि यामधला महत्त्वाचा 3रा पॉईंट आहे ऑल मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर स्टेटमेंट्स. मॅथमॅटिक्सच्या ज्या आयडेंटिटीज आहेत, आता बऱ्याच जणांना असं वाटतं आयडेंटिटी म्हणजे फक्त त्या ट्रिग्नोमेट्रीच्या ज्या 3 आयडेंटिटीज आहेत त्याच फक्त. असं नाही. मॅथमॅटिक्सचा कोणताही फॉर्म्युला असो, मॅथमॅटिक्सचं जे कुठलंही इक्वेशन आहे त्याला आपण आयडेंटिटीज म्हणू. ते सर्वच्या सर्व आयडेंटिटीज किंवा इक्वेशन जे आहे ते स्टेटमेंट्स आहेत. याचे काही एक्झाम्पल्स मी आता तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहोत. याचे काही एक्झाम्पल्स जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहोत. यामध्ये मग डबल अँगल फॉर्म्युले, ट्रिपल अँगल फॉर्म्युलेसुद्धा येतात, आयडेंटिटीज पण आहेत, रिलेशन्स पण आहेत, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स पण आहेत. मॅथमॅटिक्सचं कुठल्याही टाईपचं इक्वेशन जर तुम्हाला दिलं असेल तर त्यांना तुम्ही स्टेटमेंट्स म्हणू शकता. बरोबर आहे. आता यांचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो आहे. लक्षात द्या. आता मॅथमॅटिक्सचं एक एक्झाम्पल मी लिहितो आहे 3 + 2 इज इक्वल टू 7. 3 + 2 इज इक्वल टू 7 हे एक इक्वेशन आहे. आता
आपल्याला सांगायचं आहे की स्टेटमेंट आहे किंवा नाही. तर आपल्याला माहिती आहे मॅथमॅटिक्सचं इक्वेशन आहे 3 आणि 2 यांची ॲडिशन केली तर काय होतं 5 आणि इथे किती दिलेले आहेत 7. 3 + 2 = 7 असं जे दिलेलं आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे, फॉल्स आहे. एकच पॉसिबिलिटी आहे. म्हणून इथे जे मॅथमॅटिक्सचं इक्वेशन दिलेलं आहे याचा आन्सर राहणार आहे इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. फॉल्स आहे. जर ट्रू असेल तरी स्टेटमेंट आहे, पण पॉसिबिलिटी जर 2 असतील तर मग इट इज नॉट अ स्टेटमेंट. 3 आणि 2 ची ॲडिशन जी आहे ती 5 होत आहे, = 7 दिलेले आहे. हे दोन्हीही इक्वल येत नाहीत, नॉट इक्वल टू येत आहे. इट इज अ स्टेटमेंट. मग याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती काय राहणार आहे. आता ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय. जर एखादं स्टेटमेंट ट्रू असेल तर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल T ने दाखवतात आणि एखादं स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचीही ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल F ने दाखवतात. म्हणजे फॉल्स व्हॅल्यू असं काही येत नाही, ट्रूथ व्हॅल्यूज येतात. ते ट्रू असो किंवा फॉल्स असो, काही असो. ट्रूथ स्टेटमेंट जे आहे ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल तर T ने आणि फॉल्स असेल तर F ने. त्यानंतर मी तुम्हाला सांगतोय इथे जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते फॉल्स आहे, त्यामुळे याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ना ती कॅपिटल F ने डिनोट करतात. 3 + 2 = 7. असे मी 2-3 एक्झाम्पल्स तुम्हाला आता सांगतोय. नंतर मी लिहितोय sin 2θ = 2 sin θ × cos θ. sin 2θ = 2 sin θ × cos θ and sin 2θ = 2 sin θ × cos θ. इथे मी एक डबल अँगलचा फॉर्म्युला लिहिला आहे. आता आपल्याला सांगायचं आहे 3 वेळा का लिहिला त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. जो फॉर्म्युला मी इथे लिहिला आहे ना या फॉर्म्युल्यामध्ये हा जो थीटा दिलेला आहे ते थीटावर सर्व काही डिपेंड आहे. इथे थीटा जो आहे तो मी काही सांगतच नाही. थीटा कोण आहे तर काहीच लिहित नाही. इथे लिहितो आहे थीटा = मँगो आणि इकडे लिहितो आहे थीटा = घोस्ट. यामध्ये थीटा कोण आहे. नंबर 3 मध्ये थीटा कोण आहे घोस्ट. नंबर 2 मध्ये थीटा कोण आहे मँगो आणि नंबर 1 मध्ये थीटा कोण आहे माहिती नाही. लक्षात राहतं. फॉर्म्युला जर करेक्ट आहे. डबल अँगलचा फॉर्म्युला आहे sin 2θ = 2 sin θ × cos θ. पाठ झाला सर्वांच्या, माहिती आहे सर्वांना. मी इथे सांगितलेलं आहे ऑल मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर स्टेटमेंट. मग तुम्हाला जर विचारलं की पहिला जो फॉर्म्युला मी लिहिलेला आहे हे सांगा स्टेटमेंट आहे की नाही तर बरेच जण म्हणतील इट इज अ स्टेटमेंट. त्यांना विचारलं का तर ते सांगतील तुम्हीच सांगितलं होतं ऑल मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर स्टेटमेंट. नंबर 2 इट इज अ स्टेटमेंट. नंबर 3 इट इज अ स्टेटमेंट. तर नाही, थांबा थोडंसं, काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. इथे लिहिलं ऑल मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर स्टेटमेंट म्हणजे सर्व स्टेटमेंट नाही आहे. त्यामध्ये पहिला जे आहे त्या पहिल्याचा आन्सर आहे इट इज नॉट अ स्टेटमेंट. दुसऱ्याचा आन्सर आहे इट इज स्टेटमेंट आणि तिसऱ्याचा आन्सर आहे इट इज स्टेटमेंट. लक्षात आलं. पहिल्याचा आन्सर काय लिहिला आहे इट इज नॉट अ स्टेटमेंट. दुसऱ्याचा आन्सर काय आहे इट इज अ स्टेटमेंट. तिसऱ्याचा आन्सर काय इट इज अ स्टेटमेंट. तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला थीटाच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी असतात. रिअलसाठी ट्रू आहे, बरोबर आहे ना. तुम्हाला माहिती असेल रिअल नंबर आणि कॉम्प्लेक्स नंबर असे 2 टाईपचे नंबर्स असतात. त्याला आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या ऐवजी इमॅजिनरी जे नंबर फक्त आपण इमॅजिन करू शकतो, बरोबर आहे. आता इथे पहिला जो दिलेला आहे तो sin 2θ = 2 sin θ × cos θ. त्यामध्ये थीटा कोण आहे ते त्यांनी सांगितलंच नाही. थीटा जो आहे ते सांगितलेलं नाही की थीटा कोण आहे. जर हा थीटा यामधला रिअल असेल त्या फॉर्म्युला ट्रू आहे आणि जर थीटा हा इमॅजिनरी नंबर असेल फॉल्स आहे. हे पॉसिबिलिटी 2 झाल्या आहेत. पॉसिबिलिटी 2 आहे. थीटा इज रिअल देन ट्रू, थीटा इज इमॅजिनरी और कॉम्प्लेक्स देन फॉल्स. कारण कॉम्प्लेक्स नंबरसाठी हे फॉर्म्युले नाहीच आहेत.
मग इथे थिटा कोण आहे ते सांगितलंच नव्हतं. थिटा रिअल आहे की इमॅजिनरी आहे सांगितलंच नाही. मग आपण कन्सिडर करणार जर थिटा रिअल असेल तर ट्रू आणि थिटा इमॅजिनरी असेल फॉल्स. म्हणजे पॉसिबिलिटी काय झालं दोन, ट्रू अँड फॉल्स बोथ आहेत. म्हणून आन्सर काय लिहिला आहे पहा, इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट अ स्टेटमेंट. लक्ष द्या, जरी इथे लिहिलं असेल ऑल मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर स्टेटमेंट, पण यामधला पहिला जो फॉर्म्युला आहे हे मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आहे, पण आन्सर लिहिताना लिहिलं इट इज नॉट अ स्टेटमेंट, कारण हे ट्रू पण आहे अँड फॉल्स पण आहे. दोन पॉसिबिलिटीज आहे, म्हणून इट इज नॉट अ स्टेटमेंट. येऊ आपण सेकंड नंबरकडे. साइन टू थिटा इज इक्वल टू साइन थिटा इंटू कॉस थिटा. आणि पुढे मी सांगितलं की थिटा इज इक्वल टू मँगो. तुम्ही म्हणाल मँगोचा आणि या थिटाचा काय संबंध आहे. तर थिटा हा मँगो कन्सिडर केला आणि मँगो रिअल आहे की इमॅजिनरी आहे. प्रत्येकाने मँगो पाहिलं आहे, खाल्लं आहे, त्याची टेस्ट कशी आहे माहिती आहे सर्वांना. मग प्रत्यक्षात तुम्ही अनुभवला आहे ना. मग हा मँगो आहे तर मला सांगा मँगो हा प्रत्यक्षात डोळ्याने तुम्ही पाहिलेला आहे, तुम्हाला दिसतो आहे, तुम्ही खाल्लेला आहे, म्हणजे तो रिअल आहे. मग मँगो रिअल आहे तर थिटासुद्धा काय झाला आहे रिअल. आणि थिटा जर रिअल असेल तर फॉर्म्युला काय झाला आहे ट्रू. पॉसिबिलिटी एकच आहे ना. थिटा कोण आहे मँगो. मँगो कसा आहे रिअल, म्हणजे थिटा काय झाला रिअल. आणि रिअलसाठी हा फॉर्म्युला ट्रू आहे, म्हणून याचा आन्सर लिहिला आहे इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. येऊ आता आपण नेक्स्ट. थिटा इज इक्वल टू गोस्ट. गोस्ट कोणी पाहिला आहे का, पाहिलं आहे का नाही, फक्त कल्पना केली, इमॅजिन करतोय आपण, बरोबर आहे ना. ते पाहिलेलं नाही आहे, म्हणजे हे काय झालं आहे इमॅजिनरी. इमॅजिनरी आहे म्हणजे थिटा इमॅजिनरी आहे. थिटा इमॅजिनरी आहे म्हणजेच कॉम्प्लेक्स आहे. आणि कॉम्प्लेक्स नंबरसाठी हे फॉर्म्युले जे आहे ते फॉल्स आहे. म्हणजे याची पॉसिबिलिटी इट इज अ स्टेटमेंट फॉल्स आहे. एकच पॉसिबिलिटी आहे फॉल्स. तर इट इज अ स्टेटमेंट. इथे मँगो रिअल होता, इट इज अ स्टेटमेंट. पण पहिल्या वेळेस पॉसिबिलिटी दोन होत्या, माहिती नव्हतं रिअल आहे की इमॅजिनरी आहे, म्हणून याचा आन्सर होतं इट इज नॉट अ स्टेटमेंट. आलं का लक्षात. आणि म्हणून मॅथमॅटिक्सचे जे फॉर्म्युले आहेत ते असूनही ऑल मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर स्टेटमेंट असं जरी मी तिथे लिहिलं असेल तरी या इक्वेशन्सवरून तुमच्या ते लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर आणखी दुसरा एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय. एक इक्वेशन मी लिहिलं आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9. दुसरं लिहिलं आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9 आणि तिसरं लिहिलेलं आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9. फर्स्टच्या वेळेस मी इथे काहीच लिहिलेलं नाही आहे. सेकंडच्या वेळेस मी लिहितो आहे एक्स इज इक्वल टू 3 आणि इकडे मी लिहितो आहे एक्स इज इक्वल टू 4. एक्स इज इक्वल टू 4. आता पहिल्या वेळेस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9 लिहिलेलं आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9 आणि याच्या पुढे मी लिहितो आहे एक्स इज इक्वल टू 3 अँड एक्स इज इक्वल टू 4. सर्व मॅथमॅटिक्सचे इक्वेशन्स आहेत, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत. ऑल मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर स्टेटमेंट. मग सर्वच्या सर्व स्टेटमेंट आहेत का नाही. थांबा थोडंसं, काय करावं लागेल. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9 मध्ये इथे एक्सची व्हॅल्यू काय दिलेली आहे 3. त्या एक्स इज इक्वल टू 3 ने हे इक्वेशन काय होतं सॅटिस्फाय म्हणजे ट्रू आहे. पण आणखी एक दुसरी व्हॅल्यू दिलेली आहे 4. 4ने काय होतं डज नॉट सॅटिस्फाय. सॅटिस्फाय होणार नाही. म्हणजे 3 साठी कसा आहे ट्रू आणि 4 साठी कसा आहे फॉल्स. म्हणजे पॉसिबिलिटी काय झाल्या दोन, ट्रू पण आहे फॉल्स पण आहे. इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट अ स्टेटमेंट. येऊ आता आपण नेक्स्ट इक्वेशनकडे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9 सेम इक्वेशन, पण पुढे एक्सची व्हॅल्यू काय दिलेली आहे 3. ही 3 व्हॅल्यू जर यामध्ये लिहिली ते इक्वेशन काय होतं सॅटिस्फाय होतं. इक्वेशन सॅटिस्फाय होतं. हे ट्रू आहे. इट इज अ स्टेटमेंट. हे जे इक्वेशन आहे ते स्टेटमेंट आहे. आणि आता एक्स इज इक्वल टू 4 साठी हे सॅटिस्फाय होत नाही तरी सुद्धा हे काय राहणार आहे स्टेटमेंट आहे फॉल्स आहे. याची पॉसिबिलिटी फॉल्स आहे, याची पॉसिबिलिटी ट्रू आहे. आणि याच्या दोन पॉसिबिलिटी होत्या, इथे 2 होत्या म्हणून इट इज नॉट अ स्टेटमेंट. इथे ट्रू आहे स्टेटमेंट आणि सुद्धा ट्रू आहे ते स्टेटमेंट. हा झाला शेवटचा पॉईंट. ऑल द मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर स्टेटमेंट्स. आता आपल्याला अशाच टाईपचे काही सेंटेन्सेस जे आहेत ते दिलेले असतील आणि आपल्याला सांगायचं आहे की ते जे सेंटेन्सेस आहेत ते सेंटेन्सेस स्टेटमेंट आहेत किंवा नाही. जर
ते सेंटेन्स स्टेटमेंट असतील तर त्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रूथ व्हॅल्यू काय आहे ते तुम्हाला लिहायचं. आता ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, मी सांगतो तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय असतं. जेव्हा एखादं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्या स्टेटमेंट ट्रू असेल तर त्या ट्रू स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टीने डिनोट करायची. आणि सेंटेन्स आहे आणि ते स्टेटमेंट आहे पण ते फॉल्स आहे तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही कॅपिटल एफने डिनोट करायची. पुन्हा एकदा लक्ष द्या, ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय. जे स्टेटमेंट आहे ते जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टीने डिनोट करायची आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफने डिनोट करायची. कॅपिटल टी आणि कॅपिटल एफ ह्या दोन ट्रूथ व्हॅल्यूज असतात स्टेटमेंटच्या. ट्रू असेल तर कॅपिटल टी आणि फॉल्स असेल तर कॅपिटल एफ. आता पुढचे काही सेंटेन्सेस आपण पाहणार आहोत. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपण स्टेटमेंटची डेफिनेशन पाहिलेली आहे आणि 3 महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर जे डेफिनेशन आपण पाहिले आणि जे महत्त्वाचे 3 पॉईंट्स आपण पाहिले त्यावर आधारित असलेला एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण पाहणार आहोत. त्या क्वेश्चन नंबर फर्स्टमधले काही सेंटेन्सेस मी इथे लिहून ठेवलेले आहे. क्वेश्चन काय आहे तो पहिले समजून घ्या. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स. म्हणजे काही सेंटेन्सेस आपल्याला दिलेले आहेत आणि त्या सेंटेन्सेसपैकी कोणते सेंटेन्सेस हे स्टेटमेंट आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट. जर ते स्टेटमेंट असतील तर, कारण कधी असू शकतात कधी नसतील. मग जर ते स्टेटमेंट असतील तर इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. जर एखादं स्टेटमेंट हे ट्रू असेल तर कॅपिटल टी ही ट्रूथ व्हॅल्यू आहे आणि जर एखादं स्टेटमेंट हे फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती कॅपिटल एफ राहणार आहे. पहिल्या याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत आणि पहिल्याचा आन्सर आता सर्वांना सांगता यायला पाहिजे, कारण अशा टाईपचं जेव्हा डेफिनेशन मी सांगितलेली आहे तेव्हा तुम्हाला सांगितलं. मॅथमॅटिक्सचं एक इक्वेशन आहे 5 + 4 यांची ॲडिशन काय होतं 9. इथे काय दिलेली आहे 13. ॲडिशन जी आहे ती 9 होत आहे इज इक्वल टू दिलेली आहे 13. ही चुकीची ॲडिशन दिलेली आहे म्हणून याचा आन्सर लिहिताना आपण असं लिहिणार 8 इज अ स्टेटमेंट आणि याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ट्रूथ व्हॅल्यू ती राहणार आहे कॅपिटल एफ. मॅथमॅटिक्सचं इक्वेशन आहे जर ते ट्रू असेल तर स्टेटमेंट, जर ते फॉल्स असेल तरी स्टेटमेंट, पण ते दोन्ही असतील तर मग स्टेटमेंट नाही. तर इथे मॅथमॅटिक्सचं इक्वेशन आहे पण ते फॉल्स आहे म्हणून याचा आन्सर आपण लिहिलं इट इज अ स्टेटमेंट ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ. याला म्हणतात ट्रूथ व्हॅल्यू. जर ते फॉल्स असेल तर कॅपिटल एफ आणि जर ते ट्रू असेल तर कॅपिटल टी. येऊ आपण नेक्स्ट इक्वेशनकडे. सेकंड नंबर दिला आहे x-3 इज इक्वल टू 14. आता या इक्वेशनमध्ये एक्स कोण आहे ते सांगितलेलंच नाही आहे त्यांनी. एक्स कोण आहे ते बिलकुलही सांगितलेलं नाही. x-3 इज इक्वल टू 14 मध्ये एक्स कोण आहे सांगितलेलंच नाही आहे. आता एक्सची जी व्हॅल्यू आहे, एक्सची जी व्हॅल्यू आहे ती जर 17 असेल, एक्स इज इक्वल टू 17 असतील ते जे इक्वेशन आहे हे काय झालं माहिती आहे का, ट्रू आहे. बरोबर आहे. पण जर एक्सची व्हॅल्यू 70 सोडून बाकीचे नंबर असतील, सपोज एक्स इज इक्वल टू 5 असतील, एक्स इज इक्वल टू 11 असतील, एक्स इज इक्वल टू 19 असतील, तर मला सांगा एक्स इज इक्वल टू 5, 11, 19 किंवा आणखी बाकीचे नंबर्स आहेत यांच्यासाठी हे इक्वेशन कसं आहे फॉल्स. 17 साठी कसं आहे ट्रू, बाकीच्या नंबरसाठी कसं आहे फॉल्स. म्हणजे पॉसिबिलिटी किती आहे 2 आहे, ट्रू पण आहे आणि फॉल्स पण आहे. कारण यांनी इक्वेशन तर दिलं पण एक्सची व्हॅल्यू दिलेलीच नाही आहे, एक्स कोण आहे ते सांगितलेलंच नाही आहे. म्हणून अशा वेळेस याची पॉसिबिलिटी 2 आहे, ट्रू पण आहे आणि फॉल्स पण आहे. मग अशा टाईपचं जे इक्वेशन असतं जे ट्रू आणि फॉल्स आहे दोन्ही आहेत त्याचा आन्सर लिहिताना आपण लिहिणार आहोत 8 इज नॉट अ स्टेटमेंट. त्यानंतर नंबर 3 क्लोज द डोअर. कोणता आहे इम्परेटिव्ह. इट इज नॉट अ स्टेटमेंट, इट इज नॉट अ स्टेटमेंट. नंतर येऊ आपण नंबर 4 कडे. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर.
तर सर्वांना माहिती आहे 0 हा रिअल नंबर आहे, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, तर ट्रू आहे. असर्टिव्ह सेंटेन्स आहे आणि तेही ट्रू आहे, कारण 0 हा जो नंबर आहे ना याला a प्लस बी आयच्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. 0 प्लस 0 आय, 0 प्लस 0 आय हा कॉम्प्लेक्स नंबर. तर नंबर 0 होता तो कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये लिहिला आहे, ज्या नंबरला कोणत्याही रिअल नंबरला. ऑल रिअल नंबर्स आर कॉम्प्लेक्स नंबर, लक्षात ठेवा. ऑल रिअल नंबर्स आर कॉम्प्लेक्स नंबर. म्हणून इथे 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर आणि ते ट्रू आहे, म्हणून याचा आन्सर लिहिताना लिहायचं इट इज अ स्टेटमेंट आणि इट्स ट्रूथ व्हॅल्यू, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. ट्रूथ व्हॅल्यू पुन्हा एकदा लक्षात द्या, जर ट्रू असेल तर कॅपिटल टी, फॉल्स असेल तर कॅपिटल एफ. येऊ आपण नेक्स्ट नंबर 5. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. काय राहणार आहे? इट इज नॉट अ स्टेटमेंट. काय रिझन आहे? कोणतं सेंटेन्स आहे? इम्परेटिव्ह आहे. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. कॉन्ग्रुएंट दहाव्या वर्गात झालं आहे तुमचं सिमिलॅरिटी चॅप्टर. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आहेत ते सिमिलर आहेत. सध्या जे दिलेलं सेंटेन्स आहे ते कोणतं आहे? असर्टिव्ह आहे. आता मला सांगा ट्रू आहे की फॉल्स आहे की बोथ आहे? कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स हे नेहमी सिमिलर असतात, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. म्हणून याचा आन्सर राहणार आहे इट इज अ स्टेटमेंट. इट्स ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे म्हणून कॅपिटल टी. येऊ आपण नेक्स्ट इक्वेशनकडे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स, मॅथमॅटिक्सचं इक्वेशन आहे. आता याचा आन्सर लिहिताना आपण लिहिणार इट इज नॉट अ स्टेटमेंट. काय रिझन आहे मला सांगा. एक्स इज इक्वल टू 1 साठी हे जे सेंटेन्स आहे किंवा जे मॅथमॅटिक्सचं इक्वेशन आहे ते ट्रू आहे, कारण आपल्याला माहिती आहे 1चा स्क्वेअर काय राहतो 1. हे सॅटिस्फाय होते एक्स इज इक्वल टू 1 नी. पण मला सांगा एक्स इज इक्वल टू 2 नी हे इक्वेशन सॅटिस्फाय होणार का? नाही होणार. 2चा स्क्वेअर 2 येणार नाही ना, 2चा स्क्वेअर 4 येतो. इथे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स दिलेले आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 साठी 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1, पण एक्स इज इक्वल टू 2 साठी 2 स्क्वेअर इज इक्वल टू 2 हे चुकीचं आहे, हे करेक्ट आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 साठी कसा आहे? ट्रू. आणि 2 साठी कसा आहे? फॉल्स. 3, 4, 5 साठी काय आहे? फॉल्स. फक्त 1 साठी ट्रू आहे, बाकीच्या नंबरसाठी फॉल्स आहे. मग यांनी एक्स इज इक्वल टू कोणता नंबर आहे ते सांगितलेलंच नाही आहे. मग आपण काय समजायचं 1 की 2 की 3, 4, 5 माहिती नाही. ही पॉसिबिलिटी आपल्याने आपण जर विचार केला तर 2 आहेत, ट्रू पण आहे फॉल्स पण आहे. म्हणून याचा आन्सर लिहिताना आपण लिहिणार इट इज नॉट अ स्टेटमेंट. नंतर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. बरोबर आहे ना. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे त्याला फक्त 2 रूट्स असतात, 2 पेक्षा जास्त नसतात. म्हणून याचा आन्सर लिहिताना आपण असं लिहिणार असर्टिव्ह सेंटेन्स आहे म्हणून इट इज अ स्टेटमेंट. आणि आता याची ट्रूथ व्हॅल्यू तर त्यांनी जे सांगितलेलं आहे ते ट्रू आहे, म्हणून इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज इक्वल टू कॅपिटल टी. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. जेव्हा आपण नेक्स्ट इक्वेशनकडे. डू यू लाईक मॅथमॅटिक्स? इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट अ स्टेटमेंट. त्यानंतर द सन सेट्स इन द वेस्ट. असर्टिव्ह आहे आणि ट्रू आहे, कारण इथे जे दिलेलं आहे द सन सेट्स इन वेस्ट करेक्ट आहे ना, ट्रू आहे. म्हणून याचा आन्सर काय लिहिणार इट इज अ स्टेटमेंट. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज इक्वल टू कॅपिटल टी. आणि नंबर 11 ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर. पहले सेंटेन्स कोणता आहे? असर्टिव्ह. ठीक आहे. आता ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर हे चुकीचं आहे. ऑल होल नंबर्स आर रिअल नंबर हे बरोबर आहे. सर्वच्या सर्व रिअल नंबर जे आहेत ते होल नंबर नाही आहेत. होल नंबर माहिती असतील सर्वांना कोणते राहतात ते. तर इथे जर असं आलं असतं ऑल होल नंबर्स आर रिअल नंबर तर आपण ट्रू म्हटलं असतं, पण दिलेलं आहे ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर, ते फॉल्स आहे. म्हणून याचा आन्सर राहणार आहे इट इज अ स्टेटमेंट.
इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज इक्वल टू एफ. ट्रूथ व्हॅल्यू इज इक्वल टू एफ. या क्वेश्चन नंबर फर्स्टमधले 11 जे सेंटेन्सेस आपल्याला दिले होते ते 11 सेंटेन्सेस आपण पाहिले ते स्टेटमेंट आहेत किंवा नाहीत आणि जर ते स्टेटमेंट असतील तर त्यांचा ट्रूथ व्हॅल्यूज काय राहणार. बाकीचे नेक्स्ट आपण पाहणार आहोत. नंबर फर्स्टमधले आता बाकीचे जे सेंटेन्सेस राहिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. नंबर 12 कॅन यू स्पीक इन मराठी. कोणतं सेंटेन्स आहे इंट्रॉगेटिव्ह. काय आन्सर राहणार आहे. इट इज नॉट अ स्टेटमेंट. याचा आन्सर राहणार आहे इट इज नॉट अ स्टेटमेंट. त्यानंतर एक मॅथमॅटिक्सचं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन्स नाही दिलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या पुढे x इज इक्वल टू 7 पण दिलेले आहे. तर या x इज इक्वल टू 7नी हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं का ते एकदा चेक करा. x इज इक्वल टू 7 जर मी यामध्ये लिहिले तर 7चा स्क्वेअर काय तर 49 मायनस 6 इंटू 7 42 मायनस 7 इज इक्वल टू कॅल्क्युलेशन्स करा 0. x इज इक्वल टू 7 ने इक्वेशन सॅटिस्फाय झाला आहे त्यामुळे हे ट्रू आहे. त्याचा आन्सर लिहिताना आपण लिहिणार इट इज अ स्टेटमेंट. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज इक्वल टू कॅपिटल T. हे स्टेटमेंट नव्हतं त्याला ट्रूथ व्हॅल्यू नाही. हे स्टेटमेंट आहे पण ते ट्रू आहे म्हणून ट्रूथ व्हॅल्यू T. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. आता यासाठी थोडंसं 11th स्टँडर्डमध्ये जे कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर आपण पाहिलं होतं त्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये मी क्यूब रूट ऑफ युनिटी नावाचा एक पॉईंट्स तुम्हाला शिकवला होता. आणि क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे एक आहे. युनिटीचा अर्थ काय होतो 1. मी आता बाजूला थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला. क्यूब रूट ऑफ युनिटी. युनिटी मीन्स 1 आणि क्यूब रूट तर माहिती आहे झाला क्यूब रूट आणि युनिटी मीन्स 1 म्हणजे 1चं क्यूब रूट. तेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं की 1चं क्यूब रूट काय आहे तर तुम्ही आन्सर दिलं होतं 1. पण मी सांगितलं होतं की आन्सर एक नाही आहे 3 आन्सर आहे. त्या 3 क्यूब रूटपैकी एक जे आहे ते रिअल आहे आणि बाकीचे जे 2 नंबर आहेत ना ते कॉम्प्लेक्स नंबर आहेत. ते क्यूब रूट ऑफ युनिटी याचे 3 आन्सर आहेत. जे रिअल आन्सर आहे ते आहे 1. दुसरं आहे तर -1 प्लस √3i अपॉन 2 आणि -1 मायनस √3i अपॉन 2. क्यूब रूट ऑफ युनिटी 3 आहे. 3 नंबर्स आहेत. एक 1 जे एक रिअल आहे बाकीचे 2 कॉम्प्लेक्स नंबर आहेत आणि ते कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे. तुम्हाला माहिती असेल यापैकी एक नंबर हा दुसऱ्याचा स्क्वेअर आहे आणि दुसरा हा पहिल्याचा स्क्वेअर आहे. फर्स्ट हा सेकंडचा स्क्वेअर येतो आणि सेकंड हा फर्स्टचा स्क्वेअर येतो. कोणते नंबर आहे त्यापैकी एकाला आपण ओमेगाने डिनोट केलं होतं -1 प्लस √3i अपॉन 2 आणि दुसरा जो आहे तो ओमेगा स्क्वेअरने डिनोट केला होता -1 मायनस √3i अपॉन 2. जे आता क्यूब रूट ऑफ युनिटी आपल्याकडे 3 झालंय. क्यूब रूट ऑफ युनिटी कोण आहे 1 आहे ओमेगा आहे आणि ओमेगा स्क्वेअर आहे. 1 ओमेगा अँड ओमेगा स्क्वेअर यांना काय म्हटलं जातं क्यूब रूट ऑफ युनिटी. ओमेगा कोण आहे हा नंबर आहे कॉम्प्लेक्स नंबर. ओमेगा स्क्वेअर कोण आहे हा नंबर आहे. आणि आता येऊ आपल्या सेंटेन्सकडे. काय सांगितलेलं आहे द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी. याचा एक फॉर्म्युला मी लिहून दिला होता. जेव्हा मी सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही मॅथमॅटिक्स शिकणार आहात तोपर्यंत जेव्हा हे क्यूब रूट ऑफ युनिटी येईल त्यावेळेस 2 इक्वेशन्स तुम्हाला विसरायचे नाहीत. कोणते आहेत माहिती आहे का. एक आहे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0 आठवत असेल आणि दुसरा आहे ओमेगा क्यूबची जी व्हॅल्यू आहे ती 1 आहे. तर 1 ओमेगा स्क्वेअर कोण आहेत क्यूब रूट ऑफ युनिटी आहे आणि आता त्या तिघांची सम केलेली आहे ती किती आलेली आहे 0. मग आता मला सांगा द सम म्हणजे ॲडिशन कुणाची तर क्यूब रूट ऑफ युनिटीची किती आहे 0. हे सेंटेन्स कोणतं आहे असर्टिव्ह. ट्रू आहे की फॉल्स आहे 0 येते ना सम तर ट्रू आहे. पण याचा आन्सर लिहिताना आपण असं लिहिणार इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज इक्वल टू T. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज T. नेक्स्ट आपण लास्ट यामधला 15 नंबरचं इट रेन्स हेविली. इट रेन्स हेविली त्याचा आन्सर हे ओपन आहे. हा इट कुणासाठी यूज केला ते माहिती नाही आपल्याला म्हणून इथे पॉसिबिलिटी 2 असतात. ओपन सेंटेन्स आहे त्याचा आन्सर राहणार आहे इट इज नॉट अ
स्टेटमेंट. इट इज नॉट अ स्टेटमेंट्स. तो खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक. आणि या चॅप्टरसारखं चॅप्टर सोपी तुम्ही ना यापूर्वी पाहिलं असेल आणि याच्यानंतर तुम्ही पाहणार. जवळपास आधीचा आता जो सिलेबस होता ना, यामध्ये चॅप्टर 9 मार्क्सचं होतं, मार्क्स विथ ऑप्शन्स. आणि कंपल्सरी मार्क्स जे आहेत ते 6 होते. आता नवीन याच्याप्रमाणे आणखी या सिलेबसमध्ये काही टॉपिक जे आहेत ते थोडेसे कमी करण्यात आलेले आहेत. वेल आणि इलेक्ट्रिक सर्किट जे आहेत ते यांच्यामधलं कमी करण्यात आलेलं आहे. पण ते जवळपास नाहीच्या बरोबरीतच आहे, म्हणजे सर्व आपल्याला शिकावंच लागेल. कारण जे डिलेटेड टॉपिक्स आहेत त्यापैकी काही टॉपिक्स जे आहेत ते आपल्याला घ्यावेच लागतात, कारण ते घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आज आपण यामध्ये स्टेटमेंट काय आहे ते पाहिलं आणि त्यावरचे एक्झाम्पल्स पाहिले. स्टेटमेंट कशाला म्हणतात आणि त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती काय असते. अलग लक्षात. तुमच्याकडे जे टेक्स्टबुक असतील त्या टेक्स्टबुकमधले अशा टाईपचे जे सेंटेन्सेस तुम्हाला दिसत असतील ते सेंटेन्सेस चेक करायचं स्टेटमेंट आहेत किंवा नाही, आणि जर ते स्टेटमेंट असतील तर त्यांची ट्रूथ व्हॅल्यूज काय राहणार. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, या चॅप्टरमध्ये याच्यासारखं सोपी चॅप्टर नाही आहे. आणि यामध्ये जेवढ्या मार्क्सचं वेटेज आहे ना तेवढे आउट ऑफ मार्क्स तुम्हाला या चॅप्टरमध्ये मिळायला पाहिजे. हे तुमच्या आता लक्षात आलं असेलच यावरून. आणि याच्यानंतर जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं आणखी हे चॅप्टर सोपी होत जातं. त्यापैकी पुढचे जे टॉपिक्स आहेत ते कोणते राहतील काय राहतील ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरात लवकर पाहणार.